नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज एका राष्ट्रीय प्रश्नावर आपल्याला खूप महत्त्वाची चर्चा करायची आहे. तुम्ही गेले 2 दिवसापासून बातम्या पाहत असाल की लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. जसे मोदी सत्तेवर आले तसं प्रत्येक लोकसभेच्या अधिवेशनाला काँग्रेस पक्ष काहीतरी नवीन विषय शोधून काढतं आणि संसद चालू देत नाही. एकदा पेगाससचा विषय काढला, एकदा विमानांचा विषय काढला, एकदा काय नवीन दरवेळेस एकदा अडाणींचा विषय काढला, एकदा ते काय वेगवेगळे विषय काढून संसद रोखून धरायचे, गोंधळ करायचा असा प्रश्न झाला. आता या अधिवेशनामध्ये काय झालं आहे की जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही तर त्याच्यावर माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी चर्चा करायला सुरुवात केली. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी जे भाषण केलं त्या भाषणाचे आभार प्रदर्शनाचा तो विषय होता. त्यांना सभापतींनी 4 वेळा सांगितलं की तुम्ही अभिभाषणावर बोला, तुम्ही वेगळा विषय काढू नका. पण त्यांनी सांगितलं मी बोलणारच. तर बोलला तर त्यांनी नियम दाखवला की जे पुस्तकं प्रकाशित नाहीत किंवा वर्तमानपत्रात ते आपल्याला लोकसभेमध्ये त्याचा संदर्भ देऊन विषय मांडता येत नाही. उद्या कोणी काही पुस्तक छापलं आणि त्याच्यात लोकसभेत चर्चा कशी काय चालेल? नाही चालणार ना. तरीही त्यांना ते पटलं नाही. मी बोलणारच आणि मला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. एखादं लहान मुलं, अरे विषय काय आहे? अभिभाषणावर चर्चा. त्यांनी जे राष्ट्रपतींनी मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर चर्चा करा. आभार मानायचे का नाही मानायचे ते तुम्ही ठरवा. तो विषय सोडायचा, नवीनच विषय घ्यायचा. दरवेळेस राहुल गांधींचा हाच अजेंडा असतो, गोंधळ घालायचा, संसद चालू द्यायची नाही. पण यावेळेस एक विचित्र घटना अशी घडली की 2-3 दिवस गोंधळ घालू नये. जेव्हा आता त्यांना प्रत्येकाला एक ठराविक कोटा दिलेला असतो किती बोलायचं. राहुल गांधीने सगळ्यात जास्त म्हणजे 40 मिनटं बोलण्याची मुभा दिली. त्यांचं 40 मिनटं भाषण झालं तरी त्यांचं म्हणणं मला अजून बोलू द्या आणि सभापतीने त्याला नकार दिला. आता काँग्रेसचं म्हणणं काय, तुम्ही आमच्या राहुल गांधीने बोलू देत नाही, आम्ही बाकीच्यांना बोलू देणार. मग प्रत्येकाच्या सरकारी पक्षाचे जे सभासद होते त्यांना बोलण्यामध्ये अडथळे आणले. आता नियम काय आहे की जेव्हा सगळ्यांची चर्चा होते त्या सगळ्या चर्चांना पंतप्रधान आपल्या भाषणातून उत्तर देत असतात आणि तो जो ठराव आहे तो बहुमताला टाकला जातो. आता पंतप्रधानांचं ठरलं की त्यांनी येऊन आता या सगळ्या चर्चेला उत्तर द्यायचं. तर त्यावेळेस काँग्रेसने एक अतिशय घाणेरडी अशी राजनीती आखली की जी आत्तापर्यंत भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाही. त्यांनी काय केलं, त्यांच्या काँग्रेसमधले ज्या महिला सभासद होत्या, खासदार आणि इतर पक्षातल्या काही ते 1-2 घेतल्या असतील, त्यांना सूचना दिल्या की तुम्ही काय करा, एक बॅनर घेऊन जा आणि पंतप्रधानांच्या खुर्चीला वेढा घालून बस. त्यांना बसूच द्यायचं, त्यांना काम बोलूच द्यायचं. पण आतली बातमी अशी आहे की नुसतं असं ठहराव घाला असं नाही, तर त्यांच्यावर हल्ला करा. त्याच्यानंतर मग धिंगाणा होईल. मग कदाचित इतर खासदार त्यांच्या मदतीला धावून येतील आणि मग त्या महिला आरडाओरडा करतील, आमचा विनयभंग झाला, आम्हाला कपडे फाटले, आम्ही दलित आहे म्हणून आम्हाला अमुक केलं, असं धिंगाणा करून संपूर्ण जगभर भारताची बदनामी केली जावी. मोदींना मारहाण झाल्याचं चित्र संपूर्ण जगभर दिसलं जावं. ही जेव्हा त्यांची चर्चा झाली तेव्हा चर्चेमधले एका महिलेने हे सभापती ओम बिर्लांच्या कानावर घातलं. पंतप्रधान संसदेमध्ये येऊन पण आले. आता ते लोकसभेमध्ये येणार तेवढ्यात ओम बिर्लांनी त्यांना कळवलं की तुम्ही येऊ नका, इथं काहीतरी विचित्र प्रकार घडण्याची शक्यता. की आता समजा पंतप्रधान
आले असते, ते खुर्चीवर बसल्यानंतर समजा या महिला खासदारांनी काही गोंधळ केला असता, त्यांच्या हातापायी झाली असती किंवा त्यांना थोडंफार धक्काबुक्की झाली असती किंवा त्याच्यानंतर मग त्यांना सावरण्यासाठी काय भाजपच्या महिला म्हणा पुरुष म्हणा आले असते, तो गोंधळ झाला असता, तो सगळ्या जगभर जाऊन भारताच्या लोकशाहीचे आबरूचे दंडवरे निघाले असते. म्हणून शेवटी पंतप्रधानांनी ओम बिर्लांचं म्हणणं मांडलं आणि ते लोकसभेमध्ये गेले नाहीत. मग त्याचं काय, मोदी घाबरले. अरे तुम्ही महिलांना पुढं करून घाणेरडं राजकारण करता, ते घाणेरडं राजकारण होऊ नये, देशाची बदनामी होऊ नये, लोकसभेची बदनामी होऊ नये म्हणून तर पंतप्रधान आले नाहीत. मला तुम्हाला पॉइंट आउट करून एक दाखवायचं की भारताच्या लोकसभेमध्ये आत्तापर्यंत अनेक तगडे विरोधी पक्षनेते होऊन गेलेले आहेत की ज्यांनी सरकारला धारेवर धरलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी आहेत, आडवाणी आहेत, मधु दंडवते आहेत, मधु लिमये आहेत, किती बलदंड जे विरोधी पक्षनेते की ते आपल्या भाषणाने सरकारला घाबर फोडायचे. पण काँग्रेसची नीती मात्र आता खूप खालच्या थराला चाललेली आहे. पूर्वी तुमचं प्रत्येक अधिवेशनाचं पाहिलं असेल की ते घोषणा करणं, पालनार फडकवणं, घाणेरड्या शब्दामध्ये पंतप्रधानांचा उल्लेख करणं. आता तर JNUमध्ये सुद्धा काय भाषण की मोदी तेरी कब्र खोलेगी. काँग्रेसच्या लोकांनी ही भाषा वापरावी म्हणजे किती खालच्या थराला गेले हे त्याचं उदाहरण आहे. आणि मोदींनी राज्यसभेमध्ये जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांचा पाढा वाचलेला आहे की माझी कब्र खोदायला काँग्रेसची इच्छा आहे पण तसं काय होणार नाही. मला तुम्हाला महत्त्वाचं जे काढायचं की लोकसभेमध्ये आपण जे खासदार निवडून देतो त्यांची पात्रता काय आहे. आपल्या महाराष्ट्रात एक खासदार आहे की ज्यांचा पुढाकार होता ह्या गोष्टी करण्यामध्ये आणि त्यात अगदी परत मोठ्या तोंडाने सांगतात की त्याच्यामध्ये काय झालं, आम्ही बॅनर घेऊन तर गेलो होतो. अरे पंतप्रधानाच्या खुर्चीला घेराव घालणं हे लोकसभेत शोभणार आहे का. तुम्ही भाषणात तुम्हाला दिलं, तुम्ही भाषणात काय सरकारचे वाबाडे काढायचे काढा ना. तुम्ही सभापती पुढे जाता, त्यांच्या अंगावर कागद फेडतात, तुम्ही पंतप्रधानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करतात, उद्या मारहाण करतात. लोकसभेमध्ये हे चालायचं का. आज तुमचे 99 खासदार आहे, भाजपचे इतर मिळून सगळे 300 खासदार आहे. तर त्यांनी तुम्हाला मारहाण केली तर चालते का. आणि त्यांना तेच पाहिजे की धिंगाणा व्हावा, मारामाऱ्या व्हावा, मोदींचं नाव बदनाम, काहीही करा पण मोदींना बदनाम करा. एवढं एकच अजेंडा राहुल गांधींनी चालवलेला आहे. मोदींना बदनाम करा जिथं जिथं शक्य होतं. तुम्ही पण राहुल गांधी देशाच्या बाहेर गेले तर देशाचं कौतुक करत नाहीत, ते देशाचं उणिवा दाखवतात जगभर की आमच्याकडे लोकशाहीच नाही, आमच्याकडे हे विकलं गेले, आमच्याकडे इलेक्शन कमिशन चांगलं काम करत नाही, आमच्याकडे न्यायालय चांगलं काम करत नाही. मला एक आठवतं, अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. इंदिरा गांधींच्या बाबतीत जेव्हा त्यांना परदेशात प्रश्न विचारला तेव्हा अटल बिहारींनी उत्तर दिलं होतं की त्या माझ्या आदरणीय पंतप्रधान आहेत, त्यांच्याविषयी मी कधीही वाईट बोलणार नाहीत कारण त्या माझ्या देशाच्या पंतप्रधान आहेत, त्यांचा सन्मान हा माझ्याकडून राखलाच गेला. ते उदाहरण पहा किती मन मोठं आहे. त्यांना टीका करता आली असती, टीका केली नाही. बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या देशाचा एकोपाच दिसला पाहिजे. आपण जेव्हा भाऊ भाऊ भांडतो पण बाहेरचा माणूस आला की एकत्र होतो. नवरा बायको भांडतात पण एखादा पाहुणा अचानक आला तर दोघं पुन्हा गोड बोलून पाहुण्याला दाखवत नाहीत की आमचे भांडणं झालेत, नाही का. तसं विरोधी पक्ष नेता सरकार असं जेव्हा बाहेर जाईल तेव्हा दोघांनी एक प्रकारचा आदर राखला पाहिजे. पण राहुल गांधी मात्र कधीही भारताचा आदर करत नाही, पंतप्रधानाचा तर नाहीच नाही. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये गेले तरी शिव्या घालतात, भारतामध्ये तर घालतात. पण लोकसभेमध्ये हे प्रश्न मांडण्याची जागा आहे, कायदा करण्याची जागा आहे. लोक त्यांच्यासाठी करोडो रुपये खर्च होतात आपल्या भारत सरकारचे. एका मिनिटाला 3 लाख रुपये खर्च होतो लोकसभेचा. मग हे तुम्ही एवढे दिवस वाया घालता म्हणजे पैसा कोणाचा वाया गेला, जनतेचा वाया गेला. आणि दर अधिवेशनाला तुम्हाला कसं काय धिंगाणा करावं असं वाटतं. म्हणजे एकच आहे की यांना लोकशाहीची बूज नाही आहे, व सरकार कसं चालवायचं हे त्यांना
म्हणजे कल्पना तर नाहीच आहे, पण चालवण्याची त्यांची क्षमता पण नाही. त्याच्यामुळं अशा माणसांना आपण जर निवडून द्यायला लागलो तर काही काळाने आपल्या लोकसभेचे दंडवडे निघतील आणि लोकशाही धोक्यात येईल. त्याच्यामुळं भारतीय जनतेने आपण कोणाला निवडून देतो, त्याची पात्रता काय, आणि लोकसभेत यापूर्वी किती वेळा गोंधळ घातलाय, काय प्रश्न मांडले, याचा अभ्यास करून मगच मतं द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आज आपण इथे थांबूया. तुमचं मत काय आहे? म्हणजे राहुल गांधींनी जे लोकसभेमध्ये वर्तन केले किंवा त्यांच्या महिला खासदारांनी जे वर्तन केलं त्याच्याबाबत तुम्हाला काय वाटतं? त्यांनी असं करणं हे योग्य आहे का? तर तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.